प्रबोधनाचा खेळ आपल्या सगळ्यांसाठी आणला. प्रबोधनाचं ज्यांनी व्याख्यान आपल्या समोर मांडलं अगदी वेगवेगळ्या पद्धतीनं, तो प्रकार म्हणजे आपल्या सर्वांसाठी भारूड. आणि हेच भारूड सादर करण्यासाठी मी रंगमंचावर आमंत्रित करतोय रवींद्र म्हात्रे यांची कन्या, जे स्वतः अप्रतिम लॉजिस्टिक डिपार्टमेंटमध्ये काम करतात आणि स्वतः अप्रतिम असे क्रिकेटर आहेत आणि ते अप्रतिम असे क्रिकेट समालोचक सुद्धा आहेत. अशा रवींद्र म्हात्रे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. आणि त्यांची कन्या काव्या रवींद्र म्हात्रे या बालकलाकाराला आपण इथे या रंगमंचावर आमंत्रित करूया. एकदा जोरदार टाळ्याच्या गजरात आपण काव्याचं इथे स्वागत करूया. सोळी शिवाला दोरा शिवाला दोरा नको ग बाई गेला नवरा नको ग बाई, दादा नको ग बाई गेला नवरा नको ग बाई, नको ग बाई मला नवरा नको ग बाई, नको ग बाई नको ग बाई. मोडकस घर आणि तुटकस छप्पर, अहो मोडकस घर आणि तुटकस छप्पर. एवढीशा कारणावरनं तुला नवरा नको काय वय? अरे रायाला जागा नाही मला दत्तला नको ग बाई, हे रायाला जागा नाही मला दत्तला नको ग बाई, दादा नको ग बाई गेला नवरा नको ग बाई, दादा नको ग बाई गेला नवरा नको ग बाई, दत्तला नको ग बाई मला नवरा नको ग बाई, दत्तला नको ग बाई मला नवरा नको ग बाई. सूर्य उगवला प्रकाश पडला आडवा डोंगर दयाला माझा नमस्कार, आडवा डोंगर दयाला माझा नमस्कार, आडवा डोंगर दयाला माझा नमस्कार, विंच चावला कुणाला सांगू विंच चावला काय मी करू विंच चावला विंच चावला विंच चावला. होय, काय झालं सविस्तर सांगा की. राम क्रोध भिंतू चावला तम घाम सियाला आणि त्यानं माझा प्राण चालिला. प्राण चालला म्हणजे प्राण चालत चालत गेला का? अग बघा हे विंच चावला कुणाला सांगू विंच चावला काय मी करू विंच चावला विंच चावला विंच चावला. महाराज नक्की तरी झालं तरी काय? क्राम क्रोध भिंतू चावला तम घाम सियाला त्यानं माझा प्राण चालिला. प्राण चालेला चालत चालत गेला. अहो महाराज, विंच चावला म्हणजे काय? मनुष्य. काय झालं? मनुष्य अति दारुण. अहो दारुण म्हणजे काय? पियाची दारू होय. ती दारुण रे, दारुण म्हणजे भयंकर. अहो आणि भयंकर म्हणजे? खूप भयंकर. आणि खूप भयंकर म्हणजे? अति भयंकर. आणि अति भयंकर म्हणजे? महाभयंकर. आणि महाभयंकर म्हणजे? मी तुझे प्राण मारतो जेवढं तुला कळ लागेल ना तेवढं भयंकर. विंच चावला विंच चावला विंच चावला विंच चावला
विंचू चावला विंच चावला विंचू चावला विंचू चावला हो कुंडली कुंडलिकावर देव हाय रे विठ्ठल श्री नामदेव पंडितनाथ भगवान की जय. मंडळी, खरं तर भारूड ही संस्कृती आहे. काव्या मात्रेनं तुमच्या समोर भारूड सादर केलं. खरं तर ही भारतीय संस्कृती आहे आणि भारतीय संस्कृतीच्या रीतिरिवाजाप्रमाणे नेहमीच ही आपली संस्कृती विसरता कामा नये. मंडळी, खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही आपली रायगड नगरी, महाराष्ट्र नगरी, आणि या महाराष्ट्र नगरीमध्ये महाराजांनी हे भारूड, खरं तर आपण बघितलं संत मंडळी या सर्वांना जागृत ठेवण्याचं काम केलं. पुन्हा एकदा खरं तर इतिहास बघितलं तर अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराजांना मी मानाचा मुद्रा करतोय. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये माझ्या राजांचा इतिहास म्हटलं तर अनेक जे प्रसंग आहेत ते महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगाला प्रेरित करणारे प्रसंग आहेत. मग आग्र्याहून सुटका, अफजल खानाचा वध, शाहिस्ता खानावर हल्ला, असे अनेक प्रसंग महाराजांच्या इतिहासात रचले गेलेत. म्हणून असाच एक प्रसंग आपल्या समोर सादर करणार आहे आणि तो प्रसंग आहे अर्थातच पन्हाल गडावरून झालेली सुटका. मंडळी, सिद्धी जोहरनं संपूर्ण पन्हाल गडाला वेढला होता. जो पन्हाल गडाचा वेढा बघितलं तर महाराज कसे निसटणार पन्हाल गडावरनं हे मात्र सर्वांना चिंतेत टाकणारं दृश्य होतं. परंतु अशाच वेळी पन्हाल गडाला घातलेला सिद्धी जोहरनं वेढा, या वेढाला अर्थातच मी म्हणेन सिद्धी जोहरच्या हातावर तूर दिली आणि महाराज विशालगडावर सहज पोहोचले गेले. त्या माझ्या राजांचा तो प्रसंग ही चिमुकली पुन्हा एकदा काव्यामध्ये तो प्रसंग या गीतातून सादर करीत आहे. अरे अरे हँग हँग अरे दुश्मन असू दे, गनिम असू दे, किती बी हुशार. अहो असू द्या की. अरे दुश्मन असू दे, गनिम असू दे, किती बी हुशार. आणि मग शिवरायांच्या युक्तिबुद्धीचा लागला पार. शिवरायांच्या युक्तिबुद्धीचा लागला पार शिवरायांच्या युक्तिबुद्धीचा लागला पार हे लागला पार, लागला पार. लागला पार लागला पार शिवरायांच्या युक्तिबुद्धीचा लागला पार. शिवरायांच्या युक्तिबुद्धीचा लागला पार हरी हरी अरे काय हो नाईक, काय सांगता नाईक? अरे मग काय अडा हो. हँग यो बसला है ना गनिम, हरे एड्या मांडूने लये. हरे आणि मुघलांनी नजर वाकडी. केली. मग राजाने काय केलं? काय केलं काय केलं? राजाने आता युगात मांडली. काय म्हणली हो? अरे युगात मांडली. हाय. युगात मांडली, युगात मांडली. युगत मांडली युगत मांडली अहो युगात मांडली, राजानं युगात मांडली. युगत मांडली राजानं युगत मांडली बघा बघा बघा, युगत मांडली राजाने आता युगत मांडली शिवरायांनी, युगत मांडली अहो महाराजांनी युगत मांडली अशी युगात राजांनी मांडली. सिद्धीच्या सभेत फुलबड झाली. शिवबाजाला भेटायला येणार सुलूक होणार हो. ए शिवबाजाला भेटायला येणार सुलूक होणार हो. शिवबा संगत भेटाया येणार सुलूक होणार हो. शिवबा संगत भेटाया येणार सुलूक होणार हो. हरी हरी हो. ओ महाराज, सुलूक म्हणजे काय हो? आता राजांच्या पल्लीतलं कुणाला ठावं? अहो तुम्हाच नाही ठावं असं झालंय वय. खरंच नाही, मला फक्त एवढं ठाव की बघा बघा बघा, युगत मांडली. राजांनी आता युगत मांडली. शिवरायांनी, युगत मांडली. महाराजांनी युगत मांडली. अशी युगत मांडली मांडली. राजांनी आता युगत मांडली. वाटून त्याला युगत मांडली. राजांनी त्याला मांडली. कसा हरवला कसा म्हटला कळलं त्याला हो. हा. कसा
कसा हरवला कसा पडला कळलं त्या